विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत कुठ प्रश्न किंवा संख्या पुढे अर्थात पझल या टाईपचे प्रश्न पाहतो आहोत. आपली ही प्रत्येकी 20 प्रश्नाची सिरीज असणार आहे. याच्या आधी आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. त्याची पहिला प्रश्न असा आहे बघा, 2, 3, 5, 30. त्याच्यानंतर 5, 1, -1, -5, 4, 3, -1 प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला निरीक्षणांती असं लक्षात येते की 2 गुणुले 3 गुणुले 5 या 3 संख्यांचा जर गुणाकार केला, बेत्रिक 6, 6 पंचे 30, जे की इथं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं पण त्या पद्धतीने आहे का बघूया. 5 गुणुले 1 गुणुले -1, 5 गुणुले 1 5, 5 गुणुले पुन्हा -1 -5, जे की इथं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला या 3 संख्यांचा गुणाकार करावा लागेल आणि आपल्याला उत्तर मिळेल 4 गुणुले 3 गुणुले -1, 4 त्रिकोण 12, 12 गुणुले -1. गुणाकारात एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर उत्तर त्यांचा गुणाकार आणि ऋण चिन्ह येतं, म्हणजे गुणाकार -12 येणार आहे. पर्यायात आपलं -12 पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणजे निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 -12 हे उत्तर असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न असा आहे, चौकोनात 2, 4, 16, 256, 3, 1, 81, 1, 5, 4 प्रश्नचिन्ह 256 अशा पद्धतीची मांडणी दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 125, 25, 625 आणि 1225 दिलेले आहेत. आता निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येते बघा, पहिल्या चौकोनात जर आपण पहिल्या चौकोनाचा विचार केला, 2 चा वर्ग 4, पुढे 4 चा वर्ग 16 आणि पुढे 16 चा वर्ग 256. दुसऱ्या चौकोनात विचार करू आपण, 3 चा वर्ग 9. इथं 3 चा वर्ग 9 आलेला नाही. म्हणजे या पद्धतीने जो आपण आता विचार करत होतो तो चुकीच्या दिशेने होता. मग बरोबर विचार कसा असेल, थोडासा विचार केला तर असं लक्षात येते बघा, या 2 मध्ये संबंध जोडू आणि या 2 मध्ये संबंध जोडू. कसं होतंय बघा, 2 चा चौथा घात किंवा 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 जर केलं तर आपल्याला 16 मिळतात. त्याच पद्धतीनं 4 चा चौथा घात म्हणजे 4 गुणुले 4 गुणुले 4 गुणुले 4, 4 आणि 4 16, 4 आणि 4 16, 4 चौक 16, 4 चौक 16, 16 16 256. म्हणजे संबंधापर्यंत कसा जोडला, याचा चौथा घात इथं, याचा चौथा घात इथं. पुढच्या चौकोनात आपल्याला त्या पद्धतीने मिळायला लागतं का बघूया. 3 चा चौथा घात 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3. बघा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. म्हणजे 3 चा चौथा घात सुद्धा याच्या समोर आहे. आता याचा चौथा घात, 1 चा चौथा घात 1 गुणुले 1 गुणुले 1. 1 चा 1 शी कितीही गुणाकार केला तर उत्तर 1 येते.
म्हणजे इथं 1चा चौथा घात आहे. आता इथं हा 4चा चौथा घात ऑलरेडी आपण इथं चेक केलेला आहे. म्हणजे इकडं 5चा चौथा घात असणार आहे. 5चा चौथा घात बरोबर 5 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 5. थोडक्यात 25 गुणुले 25 म्हणजेच 25चा वर्ग. 25चा वर्ग हा 625 आहे. 625 हा 5चा चौथा घात आहे. सॉरी 625 पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपलं हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे. याच पद्धतीचा प्रश्न आहे. चौकोनात काही संख्या दिलीत 5, 4, 9, 20, 3, 8, 11, 24, 9, 4, 13 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 36, 117, 52, 26 असे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. प्रश्नाचं निरीक्षण केल्यानंतर मी वर्गात नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो त्या पद्धतीनं, बाळांनो, आपल्याला जर आपल्या बेसिक क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे पाठांतर, वर्ग पाठांतर, घन पाठांतर असतील तर हे प्रश्न सहज सुटतात. इथं या 2 संख्यांचा विचार करूया आपण. बघा, जर या 2 संख्यांची आपण बेरीज केली म्हणजे 5 अधिक 4 केले तर आपल्याला 9 मिळतात, जे की इथं लिहिलेत. म्हणजे या दोघांची बेरीज इथं लिहिलेली आहे. त्याच पद्धतीनं जर परत मी या दोघांचा गुणाकार केला तर मला मिळतात 20, जे की इथं लिहिलेले आहे. म्हणजे मला माझ्या उत्तराकडे जाताना आता या दोन्हीची बेरीज करावी लागेल. पहिल्यांदा 3 अधिक 8 11 इथं आहेत. या दोन्हीचा गुणाकार करून बघावा लागेल. 3 गुणुले 8 24, जे की इथं आहे. म्हणजे बेरीज इकडल्या बाजूला आणि या दोन्हीचाच गुणाकार इथं, या दोन्हीची बेरीज इथं, या दोन्हीचा गुणाकार इथं. म्हणजे या दोन्हीची बेरीज इथं दिली आहे का बघू. 9 अधिक 4 13 इथं दिली आहे. म्हणजे इथली संख्या ही या दोन्हींचा गुणाकार असणार आहे. 9 गुणुले 4 36. पर्यायात आपल्याला 36 दिसते. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण उत्तर बरोबर काढतो आणि काही वेळा पर्याय गिरवताना, गोल करताना चुकतो. अशी चूक होऊ द्यायची नाही. आपला पुढचा प्रश्न पाहूया. खूप सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा. 81 आहे, 729 आहे, 9 आहे, 64 आहे, 512 आहे, 8 आहे, 49 आहे, 7 आहे, प्रश्नचिन्ह आहे. ज्यांना वर्ग आणि घन पाठ आहेत त्यांना उत्तराची कुठलीही क्रिया न करता हे पहिल्या विदिन 5 सेकंद या प्रश्नाचं उत्तर येतं. ते उत्तर कसं आहे बघा. 9चा वर्ग 81 जो इथं दिलाय. 9चा घन 729 जो इथं आहे. म्हणजे इकडल्या बाजूला वर्ग आहे, इकडल्या बाजूला घन आहे. त्याच पद्धतीने बघा 8चा वर्ग 64 इकडे दिलेला आहे. इकडं 8चा घन 512 दिलेला आहे. म्हणजे इथं 7चा वर्ग या बाजूला दिलेला आहे. म्हणजे या बाजूची संख्या ही 7चा घन असणार आहे. आता 7चा घन आपल्याला पाठ पाहिजे. 343. काही विद्यार्थी घन पाठ नसतील तर त्या म्हणतील या 81 ला जर आम्ही 9 न गुणलं तर 729 मिळतं. या 64 ला जर आम्ही 8 न गुणलं तर हे 512 मिळतं. 49 ला जर आम्ही 7 न गुणलं तर 343 मिळते. म्हणजे वर्गाला त्याच संख्येने गुणल्यामुळे घन मिळतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 343 हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा
आपला 5वा प्रश्न पाहतोय. प्रश्न खूप सोपा आहे. इथं व्ही आकार दिला आहे थोडासा, आणि त्याच्या या टोकावर 3, या टोकावर 2, इथं 35 दिलं आहे. त्याच पद्धतीने इथं 1, इथं 26, 126, इथं 5 दिलं आहे. आता इकडे बघा 3 आणि 4 दिलेत, इथली संख्या विचारलेली आहे. या 3 आणि 2चा अशा प्रकारे संबंध जोडायचा आहे की आपल्याला 35 मिळाले पाहिजे. आणि मग त्यासाठी आपण काय करूया, 3चा वर्ग करूया. 3चा वर्ग मला मिळतोय 27. परत मी 2चा वर्ग करतोय, सॉरी वर्ग नाही, घन, इथं चुकतोय माझं. मी 3चा घन करतोय, मला मिळत आहेत 27. मी परत 2चा घन करतोय, मला मिळत आहेत 8. आणि या दोन्हीच्या घनाची बेरीज जर मी केली तर मला मिळत आहेत 35, जे की इथे लिहिले. म्हणजे याचा घन अधिक याचा घन बरोबर ही संख्या. इथं बघा तसं होतंय का, 1चा घन, 1चा कितवाही घात केला तर एकच उत्तर येतं. 5चा घन 125, 125. आणि मग या दोघांची जर बेरीज केली, 125 अधिक 1, 126 इथं दिलं आहे. म्हणजे याचा घन अधिक याचा घन केला तर हे मिळालं. म्हणजे याचा घन अधिक याचा घन, 3चा घन 27, 4चा घन 64, आणि यांची बेरीज केली, 7 आणि 4 11, ह्याची गेली 1, 6 आणि 3 9, 91 बेरीज झाली. म्हणजे इथली संख्या 91 असणार आहे. पर्यायात आपल्या 91 ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसत आहे. यानंतर आपण पुढचा आपला आजचा 6वा प्रश्न पाहतोय. इथं संख्यांची रचना थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे. 8, 7, 4, 6 आणि मध्ये 54 दिला आहे. 12, 4, 7, 8 मध्ये 51 दिला आहे. 14, 5, 9 प्रश्नचिन्ह आणि मधली संख्या. ज्यावेळेस अशा पद्धतीने मांडणी करून मध्ये एखादी संख्या दिली असेल त्यावेळेस या दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार, त्यांची बेरीज, या दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार, त्यांची वजाबाकी, किंवा या दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार, त्यांची बेरीज वजाबाकी, या दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार, त्यांची बेरीज वजाबाकी. अशा पद्धतीने आपण उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करतो. किंवा काही वेळेस या सगळ्यांची बेरीज आणि त्याचा संबंध याच्याशी असतो. आपण आता उत्तराकडे जातोय. उत्तराकडे जाण्यासाठी आपण काय करूया, पहिली पायरी या सगळ्यांची बेरीज करूया. 8 अधिक 7 अधिक 4 अधिक 6, 8 आणि 7 15, 15 आणि 4 19 आणि 6 25 झाले. 25चा 54 असा संबंध जोडला जात नाही. मग आपण थोडा वेगळा विचार करून बघूया. मी या दोन संख्यांचा गुणाकार करतो, 6 गुणिले 7 मला 42 मिळाले. या दोन संख्यांचा गुणाकार करतो, मला 32 मिळाले. उत्तर पुढे चाललं. परत हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं, 42 आणि 54 हे जवळच्या संख्या आहेत. 42 आणि 54 मध्ये 12चा फरक आहे आणि एक्झॅक्ट या दोन्हीची बेरीज 12 होते. 8 अधिक 4 बरोबर 12. म्हणजे या दोन्हींची जर बेरीज केली तर 54 मिळते. आपण काय केलं बघा, या दोन्हींचा गुणाकार केला आणि या दोन्हींची बेरीज केली. त्याच पद्धतीने या दोन्हींची गुणाकार करूया. 8 गुणिले 4 32, या दोन्हीची बेरीज करूया. 12 अधिक 7 19, आणि परत या दोन्हींची बेरीज करूया. बघा 51 मध्ये 51 लिहिलं आहे. म्हणजे आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. मग
आपण या दोन्हीचा गुणाकार केला 9 गुणिले 5 बरोबर 45. 14 अधिक 9 23. या दोन्हींची जर आपण बेरीज केली आपल्याला 68 किंवा 68 मिळतात. मग पर्यायात आपल्याला 68 2 क्रमांकात दिसते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. सोपा प्रश्न आहे. या पद्धतीचा प्रश्न आपण पाहिलेला आहे बघा. प्रश्न आपला आजचा जो होता तो प्रश्न दुसरा थोडासा याच पद्धतीचा होता बघा. आणि मग आता आपण आपल्या 7व्या प्रश्नाकडे जातोय. तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्नात आपल्याला काही संख्या दिलेत चौकोनामध्ये 4 3 2 24. इथं मोठी संख्या आहे -2 2 -1 4 0 6 5 0. आता मला उत्तर एका सेकंदात कळलं काय आहे ते, परंतु तुमच्यासाठी आपण बघा या 4 गुणिले 3 गुणिले 2 केले 4 त्रिकोण 12 12 2 24 मिळतात. इथं पण बघा -2 गुणिले 2 गुणिले -1 बरोबर 2 आणि 2 यांचा गुणाकार 4 आला, पण याला वजा चिन्ह होतं म्हणून -4 आणि -4 गुणिले 1 2 ऋण संख्याचा गुणाकार हा धन असतो 4 आला जे इथं लिहिलंय. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या संख्यांचा गुणाकार इथं लिहिलाय. इथली संख्या या संख्यांचा गुणाकार असणार आहे. कोणत्याही संख्येत शून्यानं गुणलं तर उत्तर 0 येतं. इथं बघा 0 गुणिले 6 गुणिले 5 आहेत. पुढे कितीही अंक असतील तरी उत्तर हे 0 येणार आहे, कारण गुणाकार कोणत्याही संख्येला 0 गुणलं की उत्तर 0 येतं. आणि मग पर्यायात आपल्याला पर्याय क्रमांक 4 0 दिसतो आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 8वा. सोपा प्रश्न आहे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूवर काही संख्या दिलेत 64 36 49 आणि मध्ये एक संख्या आहे 21. या 3 संख्या निरीक्षण केल्यावर लक्षात येतं की वर्ग संख्या आहेत. इथं पण 3 संख्या आहेत 121 81 आणि 100. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या विचारली. आता इथं वर्ग दिसत आहेत. मग आपण उत्तराकडे जाण्यासाठी काय करावं लागेल, या वर्गमूळ काढून बघूया प्रत्येक ठिकाणचा. आपण 64चं वर्गमूळ बरोबर 8, 36चं वर्गमूळ बरोबर 6 आणि 49चं वर्गमूळ बरोबर 7. आता बघा यांची जर आपण बेरीज केली 8 अधिक 6 अधिक 7 8 अधिक 6 14 14 अधिक 7 21 बेरीज 21 येते, जी त्रिकोणाच्या मध्ये लिहिली. यांचं वर्गमूळ काढू. 11 याचं वर्गमूळ काढू 81 याचं वर्गमूळ काढू 10 आणि यांची जर बेरीज केली 11 आणि 9 20 20 अधिक 10 30. इथं 30 लिहिलेलं पाहिजे होतं. आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 हा आपण काढलेलं उत्तराशी मिळता जुळता आहे 30 आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. खूप मोठ्या संख्या दिसत आहेत. मग मोठ्या संख्येत दिसल्या की आपण घाबरून जातो आणि आपली नेहमीची सरावाची सवय विसरतो आणि उत्तर चुकतो. इथं बघा आपण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बघू. 4 3 6 5 8 7 2 1 हे अंक दिलेत. कडेचे अंक जर नीट बघितले तर 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने आणि मध्ये 6 5 4 3 दिलेला आहे. इथं पण 1 2 3 4 5 6 7 8 परंतु मध्ये 3 4 5 6 हे अंक आहेत. इथल्या
संख्येतलेच अंक इथेही आहेत, म्हणजे तेच अंक फिरून इथं असणार आहेत, फक्त त्यांचा क्रम आपल्याला ठरवावा लागणार. बघा, कडचे अंक तेच आहेत, मधल्या संख्येतले अंक तेच आहेत, फक्त यांचा क्रम कसा बदललाय, यांचा क्रम कसा बदललाय हे आपल्याला शोधावं लागेल. इथं पण बघा तेच अंक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे इथं कोणती संख्या असेल किंवा त्या संख्येतल्या अंकाचा क्रम कसा असेल, अंक तर हेच असणार आहेत. कोणते? 6 5 4 3. आपण इथं बघूया 6 कसा आलेला आहे. आपण काय करूया, इथून समोरासमोरच्या दोन संख्यांची बेरीज, अंकांची बेरीज करूया. 4 अधिक 8 केले, आपल्याला 12 मिळाले. आणि आपण 12चे जर निम्मे केले तर आपल्याला 6 मिळतात. इथला पहिला अंक. आपण इथं घड्याळाच्या काठी दिशेने जाऊ, हे 3 आणि हे 7 यांची बेरीज करू. बेरीज आली 10, त्याचे जी निम्मे केले तर मिळाले 5. 2 नंबरला 5 आहे. आता आपण याकडे येऊया. 6 आणि त्याच्या समोरचा 6 अधिक 2 8. 8 जे जर आपण निम्मे केले आपल्याला 4 मिळत आहेत. म्हणजे इथं 3 नंबरला 4 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण 5 आणि 1 यांची बेरीज करूया, त्याचे निम्मे करूया, 3 जे शेवटी लिहिलं आहे. थोडक्यात काय, इथून आपण या क्रमाने गेलोय, समोरासमोरच्या अंकांची बेरीज केली आणि त्याचे निम्मे केलेत. इथं पण तसं होतंय का हे खात्री करावं लागेल. निश्चितपणे होणार आहे. बघा, 1 आणि 5 यांची बेरीज केली, 1 आणि 5 यांची बेरीज केली, 6 आली. 6च्या निम्मे केले, 3 आले. बघा, इथं पहिला अंक 3 आहे. परत 2 आणि 6 यांची बेरीज 8 आली. 8च्या निम्मे केले, 4 मिळाले. 2 नंबरला 4 लिहिलंय. पुढे बघा, 3 आणि 7 यांची बेरीज केली, 10 आली. त्याच्या निम्मे केले, 5 आले, जे की इथं 3 नंबरला लिहिले. त्याच पद्धतीनं आता 8 आणि 4 यांची बेरीज केली, 12 आली. 12च्या निम्म 2, 6 आले, जे की शेवटी लिहिले. म्हणजे आपल्याला उत्तराचा पॅटर्न सापडलेला. घड्याळाच्या भाषेत विचार केला तर 12च्या जागचा आणि त्याच्या समोरचा अंक यांच्यापासून सुरुवात करायची, त्यांची बेरीज करायची आणि त्यांचे निम्मे घ्यायचे. मग आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता उत्तरासाठी आपल्याला बघा, 7 आणि 3 10, 10च्या निम्मे 5. 5 न सुरू झाले. आपल्याकडे 2 उत्तर आहेत. म्हणजे इथला अंक जर 2 नंबरचा आपण ठेवला तर आपलं उत्तर पुढचा वेळ वाचेल. पुढे बघा, 5 आणि 1 6, 6च्या निम्मे 3, म्हणजे 5च्या पुढे 3 पाहिजे, जे की इथं आहे. पुढे जाऊया आपण, 4 आणि 8 12 झाले. आणि 12च्या निम्मे केले तर 6 झाले. पहिला अंक 5, दुसरा अंक 3, तिसरा अंक 6. 5 3 6. आपण पुढे जाऊया, त्याचे 2 अधिक 6 8 आले. 8चे निम्मे केले, 4 आले, म्हणजे शेवटचा अंक 4 आला. अशा पद्धतीनं आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवलेलं आहे. आपण पुढचा 10वा प्रश्न पाहूया. इथं वर्तुळाच्या आत एक संख्या दिली आहे 133 आणि त्याच्या बाजूला 0 6 4 3 1 5 हे अंक दिले आहेत. या अंकांचा विशिष्ट असा संबंध जोडून आपल्याला 133 पर्यंत पोहोचतोय. इथं पण 196 दिलेला आहे आणि त्याच्या बाजूला काही संख्या दिलेल्या आहेत. आता
या वर्तुळातली प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची. त्यासाठी आपल्याला यांचा संबंध निर्माण करावा लागेल. मग आपण आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी पहिल्या वर्तुळाकडे येऊया. पहिल्यांदा आपण बेरीज करून बघतो. आपण बेरीज करून बघूया. 0 + 6 + 4 + 3 + 1 + 5. 6 × 4 = 10, 10 × 3 = 13, 13 × 1 = 14, 14 × 5 = 19. 19चा या 133शी कसा संबंध जोडायचा? जर आपण 19ला 7 न गुणलं तर 19चा पाडा 5 असेल तर आपल्याला 133 मिळत आहेत. इथं बघूया आपण तसं होतंय का. 8 + 2 + 5 + 3 + 4 + 6. 8 × 2 = 10, 10 × 5 = 15, 15 × 3 = 18, 18 × 4 = 22, 22 × 6 = 28. आता इथं 7 न गुणलं तर आपण 28ला पण 7 न गुणून उत्तर ते मिळतं का. 8 × 7 = 56, हातचे गेले 5, 7 × 2 = 14 आणि 5 = 19, 196. म्हणजे या सगळ्या अंकांची बेरीज करून त्याला जर 7 न गुणलं तर आपल्याला इथं उत्तर मिळणार आहे. मग आपल्या उत्तरासाठी आपण बेरीज करूया. 2 + 1 + 5 + 7 + 3 + 4. बेरीज बघा. 3, 8, 15, 18, 22. बेरीज किती आली? 22. आणि 22ला आपल्याला 7 न गुणायचं आहे. 22चा पाडा 5 असेल तर पटकन उत्तर येणार आहे. 7 × 2 = 14, हातची गेली 1, 7 × 2 = 14 आणि 1 = 15, 154. पर्यायात आपल्याला 154 दिसतंय. पर्याय क्रमांक 3 मध्ये. अशा पद्धतीने आपलं या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. पुढे बघा 11वा प्रश्न. याच पद्धतीचा आपण 2 प्रश्न पाहिलेत. कोणते प्रश्न बघा. आपला दुसरा प्रश्न आणि आपला 7वा प्रश्न याच पद्धतीचे होते. ते चौकोनात होते. हा आपला प्रश्न आहे तो वर्तुळात आहे. उत्तर सेम पद्धतीने निघतंय. किंबहुना हाच प्रश्न तिथं चौकोनात होता, इथं वर्तुळात आहे. आपण प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी बघा. 2, 2, 3, 12, 2, 3, 5, 30, 5, 1, - 1, - 5, 4, 3, - 1, - आता उत्तर काढण्यासाठी आपण मगाच बघितलेलं त्याप्रमाणे 2 × 2 × 3 = 12 येत. त्याच पद्धतीनं 2 × 3 × 5 गुणिले 3 × 6, 6 × 5 30, 6 × 5 30. यांचा गुणाकार इथं, यांचा गुणाकार इथं, इथं पण बघा. 5 × 1 × -1, 5 × 1 = 5 आणि पुन्हा त्याला -1. जर 2 संख्यामध्ये एक ऋण संख्या असेल गुणाकारातल्या तर उत्तर आपण ऋण घेतो. म्हणजे याचं उत्तर -5 होणार, जे की इथं दिलेलं आहे. म्हणजे इथं यांचा गुणाकार करावा लागेल. 4 × 3 × -1. उत्तर निश्चितपणे ऋण येणार आहे. गुणाकार आला 12, परंतु एक वेळा इथं ऋण चिन्ह आले म्हणजे उत्तराला ऋण चिन्ह येणार. -12, -12 आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते आहे. 12वा प्रश्न पाहूया. आता आपल्या समोरचा जो प्रश्न आहे 12वा, वर्तुळाच्या आत एक छोटे वर्तुळ देऊन त्यात 78 दिले आहेत आणि वर्तुळाच्या बाहेर 11, 12, 6, 9 हे अंक दिले आहेत किंवा संख्या दिल्या आहेत. इथं या वर्तुळाच्या बाहेर 14, 10, 8, 7 या छोट्या वर्तुळातली संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी 84, 104, 94, 74 अशा संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. उत्तराकडे जाण्यासाठी या संख्यांचा, बाहेरच्या संख्यांचा बेरीज
वजाबाकी गुणाकार करून पाहावा लागेल. मग आपण 11 अधिक 12 अधिक 9 अधिक 6, 11 9 20, 20 आणि 10 30, 30 आणि 8 38, 38 अधिक 40 केले तर आपल्याला 78 मिळतात. हे अधिक 40 लक्षात ठेवू. आपण याची बेरीज करू. 14 अधिक 10 अधिक 8 अधिक 7, 14 आणि 10 24, 24 आणि 8 32, 32 आणि 7 39, 39 अधिक 40 केले तर 79 होतात. पर्यायामध्ये नाही. म्हणजे आपण इथं चुकलोय. विचार आपला चुकलेला आहे, दिशा आपली चुकलेली आहे. मग आता उत्तर काढण्यासाठी बघा काय करावं लागेल. या दोन्हीचा गुणाकार करू. 11 गुणिले 12 केलं तर 132 येतात. या दोन्हीचा गुणाकार करू. यांची जर आपण वजाबाकी केली तर ते आपल्याला 78 मिळते. उत्तराकडे जाण्यासाठी यांचा गुणाकार 14 गुणिले 10 140, यांचा गुणाकार 7 गुणिले 8 56, आणि आता यांची वजाबाकी करावी लागेल. 10तनं 6 गेले, 4 राहिले, अच्छा परत दिला. 14तनं 6 गेले, 8 उरले, म्हणजे 84. पर्यायामध्ये 84 आपल्या पर्याय क्रमांक 1च्या रूपाने दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 84 हे अचूक उत्तर असणार आहे. पुढे बघा. इथं त्रिकोणाच्या बाहेर काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्रिकोणाच्या आत एक संख्या दिली आहे. त्रिकोणाच्या बाहेर संख्या दिल्या आहेत आणि त्रिकोणाच्या आतली संख्या विचारलेली आहे. इथं त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्या 625, 676, 729 आणि 78. इथं त्रिकोणाच्या बाहेर संख्या 289, 324, 300. त्रिकोणाच्या बाहेर दिलेल्या संख्यांचं निरीक्षण केल्यावर लक्षात येतंय की त्या वर्ग संख्या आहेत आणि म्हणून आपलं उत्तर सोपं जाते. 625 वर्गमुळात जर घेतलं तर 25 मिळत आहेत. 676 जर वर्गमुळात घेतलं तर 26 येत आहे आणि वर्गमुळात 729 जर घेतलं तर 27 मिळत आहे. म्हणजे हा 25चा वर्ग आहे, हा 26चा वर्ग आहे, हा 27चा वर्ग आहे. मग 25, 26 आणि 27 यांची जर बेरीज केली तर 25 अधिक 26 अधिक 27, 6 आणि 5 11 आणि 7 18, ह्याची गेले 1, 2 2 2 78. म्हणजे यांचं वर्गमूळ काढून त्याची बेरीज केली आहे, आपलं उत्तर मिळेल. आपण काढूया. वर्गमूळ काढून या. बघा 289 17 वर्गमुळात 324 18 वर्गमुळात 361 19. आता यांची बेरीज करायची आहे म्हणजे आपलं उत्तर मिळेल 17 अधिक 18 अधिक 19, 7 आणि 8 5 15, 15 आणि 9 24, ह्याचे गेले 1, 2 3 आणि 2 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. आपल्याला पर्यायामध्ये 54 पर्याय क्रमांक 2च्या रूपाने दिसतोय. म्हणजे आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न क्रमांक 14. इथंही आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 3 8 4 अशा संख्या दिल्यात आणि त्रिकोणाच्या मध्ये 9 संख्या दिल्या आहेत. त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 4 5 6 अशा संख्या दिल्या आहेत आणि मध्ये 7 आहे.
इथं त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर 5, 3, 9 संख्या दिल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला विचारलेली आहे. आता उत्तर काढण्यासाठी त्रिकोणाच्या बाहेरच्या संख्यांचा आपण विचार करूया. 3 अधिक 4 अधिक 8 15. 15 वजा 6 केले तर आपल्याला 9 मिळत आहेत. 6 अधिक 4 अधिक 5 15. 15 वजा 6 केले तर आपल्याला 9 मिळत आहेत. म्हणजे इथं 7 आहेत. आपलं उत्तर चुकतंय. आता उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. मस्तपैकी आपल्याला उत्तर मिळते. या दोन्हीची बेरीज करूया. किती आली? 12. 12 मधून हे वजा करूया. किती आले? 9. त्याच पद्धतीने इथं करूया. 6 अधिक 5 किती आले? 11. 11 वजा हे करूया. किती आले? 7. हा म्हणजे या दोन्हीची बेरीज 9 अधिक 3 किती आले? 12. 12 वजा 5 किती आले? 7. पर्यायात 7 आहेत का? पर्यायात 7 आहेत. पर्याय क्रमांक 4च्या रूपानं. म्हणजे इथली संख्या 7 असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं चांदणीच्या रूपानं आपल्याला काही संख्या दिल्या आहेत आणि चांदणीच्या या शिरोबिंदूवर 4, 2, 7, 1, 3 अशा संख्या आहेत. इथं पण बघा 3, 3, 5, 2, 4 आणि मध्ये 5 आहे. इथं चांदणीच्या टोकावर 6, 9, 2, 3, 4 अशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला विचारलेली आहे. त्यासाठी पर्याय 4, 7, 10 आणि 11 दिलेले आहेत. उत्तराकडे पोहोचण्यासाठी बघा काय करावं लागेल. या दोन्हीचा गुणाकार करूया. 4 गुणिले 2 मिळाले 8. या दोन्हीचा गुणाकार करूया. 7 गुणिले 1 मिळाले 7. आणि याच्यामध्ये यांची बेरीज करूया. 8 अधिक 7 15, 15 अधिक 3 18 मिळाले 18. आणि या 18 मधील 1 आणि 8 या अंकांची बेरीज करूया. मिळाली 9. काय केलं बघा. या दोन संख्यांचा गुणाकार, या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्यांच्या उत्तराची बेरीज केली. त्याच्यात हे मिसळलं. आलेल्या उत्तरामध्ये जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज केली. उत्तर मिळालं. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार 6 गुणिले 9 54. 2 गुणिले 3 6 आणि हे 4 यांची बेरीज केली. बेरीज किती येते बघा. 54 आणि 6 60 आणि 4 64. बेरीज आली 64. या 64 मधील अंकांची जर बेरीज केली 6 अधिक 4 बरोबर 10 मिळत आहेत. पर्यायात आपला पर्याय क्रमांक 3 10 आहे. म्हणजे इथं 10 असणार आहे. तुम्ही म्हणाल सर मग ह्याचं सांगितलं, ह्याचं सांगितलं, इथं ते जुळतंय का? बघूया तिथं जुळतंय का. निश्चितपणे जुळणार आहे. काय केलंय आपण बघा. या दोन्हीचा गुणाकार, या दोन्हीचा गुणाकार, यांच्या बेरीज आणि त्याच्यात पुन्हा राहिलेला अंक 4 14 आणि 9 23 बेरीज झाली. आणि या 23 मध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज केली 5. आलं लक्षात. पुढचा 16वा प्रश्न बघा.
इथं त्रिकोणाच्या बाहेर काही संख्या दिलेत 5, 6, 4 आणि त्रिकोणाच्या मध्ये 12 आहे. त्रिकोणाच्या बाहेर 6, 7, 5, त्रिकोणामध्ये 21 आहे. 4, 8, 10 मधली संख्या विचारली आहे. आपण जर यांची बेरीज केली 5 आणि 6 11, 11 आणि 4 15, 15चा आणि 12चा संबंध लागत नाही. 6 आणि 5 म्हणजे 6 पंचे 30 केले, भागिले भाग जात नाही, 5 चौक 20 भाग जात नाही. मग उत्तर काढण्यासाठी काय करावं लागते बघा. थोडस अवघड स्वरूपाचं उदाहरण होतं, विचार खूप करावा लागत होता आणि अशीच उदाहरणं परीक्षेला असतात. 5 गुणिले 6 30 मिळाले. या 30ला 10 न गुणलं सॉरी 30ला 10 नाही गुणायचं. 30ला आपण जर 4 न गुणलं या तर आपल्याला 120 मिळाले. म्हणजे यांचा गुणाकार केलाय आणि जर 120ला आपण 10 न भागलं तर आपल्याला 12 मिळत आहेत. या सगळ्यांचा गुणाकार करूया. 6 गुणिले 7 गुणिले 5 6 7 42, 42 गुणिले 5 42 गुणिले 5 210 आणि या 210ला इथं 10 न भागलं म्हणून 10 न भागलं तर उत्तर मिळतं 21. या संख्यांचा गुणाकार आल्या उत्तराला 10 न भागले, आल्या उत्तराला 10 न भागले म्हणजे या संख्यांचा गुणाकार याला 10 न भागवावं लागेल. मग काय करावं लागेल, कसं करावं लागेल बघा. 4 गुणिले 8 गुणिले 10 4 8 32, 32 गुणिले 10 म्हणजे 320. 320ला 10 न भागलं तर आलं 32. उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 1च्या रूपाने उपलब्ध आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 57. चौकोनाच्या आत आपल्याला 77 दिलेला आहे. चौकोनाच्या बाहेर 5, 4, 9 आणि 8 हे अंक आहेत. इथं चौकोनातली संख्या काढायची. बाहेर 9, 3, 6, 7 हे अंक आहेत आणि आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 77, 79, 77, 75 अशा पद्धतीचे पर्याय आहेत. उत्तर जर शोधायचं असेल तर सोपं उत्तर आहे बघा. यांची बेरीज करून बघूया आपण नेहमी पद्धतीनं. 5 अधिक 4 अधिक 9 अधिक 8 9 9 18 8 26. 26 आणि 77चा आपल्याला संबंध जोडता येत नाही म्हणजे बेरीज करून आपल्याला उत्तर मिळत नाही. आपण समोरासमोरील संख्यांचा गुणाकार करूया. 5 गुणिले 9 45, 4 गुणिले 8 आणि यांची बेरीज करून बघूया. 7 7 77 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. समोरासमोरील संख्येचा गुणाकार 9 गुणिले 6 9 सक 54 समोरील समोरासमोर गुण 3 गुणिले 7 21 आणि यांची बेरीज 5 7 75. पर्यायात आपला 75 पर्याय क्रमांक 4च्या रूपाने दिसतोय. म्हणजे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपण आपला 18वा प्रश्न पाहतोय. प्रश्न बघा. इथं त्रिकोणाचे भाग केलेत. वर 225 आहे, खाली 8 आणि 7 आहे. वर 49 आहे, खाली 3 आणि 4 आहे. वर 121 आहे, खाली 6 आणि प्रश्नचिन्ह आहे. इथल्या या वरच्या संख्या जर नीट निरीक्षण केलं तर वर्ग संख्या आहेत. त्या कोणाच्या वर्ग संख्या आहेत त्याच्यावर आपलं उत्तर मिळेल.
वर्गमुळात 225 म्हणजे ही संख्या 15चा वर्ग आहे. आणि या दोन्हीची बेरीज बघा, 8 अधिक 7 किती येतात? 15. इथं बघा वर्गमुळात 49 म्हणजे किती? 7. या दोन्हीची बेरीज बघा, 3 अधिक 4 7 म्हणजे याचं वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला. वर्गमुळात 121 बरोबर 11 म्हणजे या दोन्हीची बेरीज किती यायला पाहिजे? 11. 6 मध्ये किती अधिक केले की 11 मिळतील? 6 मध्ये किती अधिक केले की 11 मिळतील? 6 मध्ये 5 अधिक केले की 11 मिळतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 5 असणार आहे आणि 5 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. पुढे 19वा प्रश्न बघा. 12, 18, 30, 6, 16, 32, 40, 8, 36, 18, 27 प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 9, 12, 18, 6 या संख्या आहेत. निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल, 6 या 12ला भाग जातोय, 6 18ला भाग जातोय, 6 30ला भाग जातोय पूर्ण. म्हणजे या संख्येने यांना पूर्ण भाग जातोय. इथं येऊया, 16/8 पूर्ण भाग जातोय, 32/8 पूर्ण भाग जातोय, 40/8 पूर्ण भाग जातोय. म्हणजे इथल्या संख्येने या संख्येला पूर्ण भाग गेला पाहिजे. आपल्याकडे 3 पर्याय 4 पर्याय असे आहेत. आता 18ला भाग जातोय, 36ला जातोय परंतु 27ला जात नाही. 12 36ला भाग जातोय परंतु 18ला आणि 27ला जात नाही. 6 36ला जातोय, 6 18ला जातोय परंतु 27ला जात नाही. म्हणजे तिन्हीला पण भाग जाईल असा आपल्याकडे पर्याय फक्त एकच आहे. 9 चोक 36, 9 दुने 18, 9 त्रिक 27 म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी आपली संख्या असणार आहे 9. पुढे चला, सगळ्यात सोपा आणि शेवटचा प्रश्न आहे. वर्तुळात 4 आणि 8 दिले, त्यांचा इथं संयोग केलाय 32 दिले आणि त्याच्या खाली 16 दिले. 6 आणि 4 दिले, त्यांचा इथं संयोग केला 24 दिले, त्याच्या खाली 12 दिले. 8 आणि 9 यांचा संयोग केला, त्याच्या खाली प्रश्नचिन्ह दिले आणि खाली 36 दिले. या सगळ्यांचा विचार न करता सुद्धा उत्तर मिळेल. याची दुप्पट इथं आहे, याची दुप्पट इथं आहे, याची दुप्पट इथं आहे. म्हणजे इथं 72 असणार आहे पर्याय क्रमांक 3. तरी सुद्धा आपण उत्तर स्पष्टीकरणाने पाहूया. या दोन्हीचा गुणाकार 4 गुणिले 8 32 आला, जो इथं लिहिलाय आणि त्याचे निम्मे खाली लिहिले. या दोन्हीचा गुणाकार 24 इथं लिहिलाय आणि त्याच्या निम्मे खाली लिहिले. या दोन्हीचा गुणाकार 72 आणि त्याच्या निम्मे 36 इथे लिहिले. म्हणजे इथं 72 असायला हवं. आपल्या पर्यायात आपण आधीच निवडलं तर 72 पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आपण आजचे हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.